नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मुळा खाल्ल्याने कोणता फायदा होतो? आणि पर्याय आहेत, कॅन्सर बरा होतो, मूळव्याध ठीक होतो, पचन सुधारते, रक्तदाब वाढतो. तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मूळव्याध ठीक होतो. पुढचा प्रश्न, लिंबासोबत कोणता पदार्थ खाऊ नये? आणि पर्याय आहेत, केळी, कांदा, साखर, मध. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मध. लिंबासोबत मध खाऊ नये. पुढचा प्रश्न, कोणते फळ हिमोग्लोबिन वाढवते? पर्याय आहेत, डाळिंब, संत्रे, पेरू, आंबा. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डाळिंब. पुढचा प्रश्न, कोणते फास्ट फूड आरोग्यासाठी हानिकारक असते? आणि पर्याय आहेत, पावभाजी, सँडविच, मॅगी, भेळपुरी. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मॅगी. पुढचा प्रश्न, कोणता जीव झोपल्यावर मरतो? आणि पर्याय आहे, मुंगी, साप, कासव, बेडूक. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कासव. पुढचा प्रश्न, रोज हरभरा खाल्ल्याने काय होते? आणि पर्याय आहेत, ताकद वाढते, किडनी मजबूत होते, मूळव्याध ठीक होतो, बुद्धी वाढते. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ताकद वाढते. पुढचा प्रश्न, जास्त तेलकट अन्न सेवन केल्याने कोणता त्रास होतो? आणि पर्याय आहेत, दम्याचा त्रास, ताप येतो, सर्दी होते, पचन बिघडते. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पचन बिघडते. पुढचा प्रश्न, जगात सूर्य सर्वात आधी कोठे मावळतो? पर्याय आहे, जपान, जर्मनी, अमेरिका, न्यूझीलंड. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न्यूझीलंड. पुढचा प्रश्न, कोणते पेय शरीराला ऊर्जा देते? पर्याय आहेत, थंड कॉफी, नारळ पाणी, कोल्ड ड्रिंक, ताक. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नारळ पाणी. पुढचा प्रश्न, भारताच्या कोणत्या राज्याला मिठाचे राज्य म्हणतात? आणि पर्याय आहे, बिहार, राजस्थान, गोवा, गुजरात.
तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. म्हणजेच आपल्या चॅनलवरती जनरल नॉलेजचे दररोज व्हिडिओ येत असतात याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. आणि जनरल नॉलेज शिकणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. भेटू पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.